CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी अनोखी मोहीम हाती घेतलीये। वारंवार सूचना देऊनही जांबुवंती नदीच्या पुलाजवळ नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने नगराध्यक्षांनी रविवारी स्वतः कचऱ्याच्या ठिकाणी खुर्ची टाकून तब्बल 2 तास पहारा दिला। या काळात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना जागेवरच पकडून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली। चिखली शहरातील जुन्या गावाकडून जुना बुलढाणा रस्ता आणि बायपासकडे जाणारा मार्ग जांबुवंती नदीवरील मोठ्या पुलावरून जातो। या परिसरात शाळा, कार्यालये आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांची मोठी वर्दळ असते। मात्र काही नागरिकांकडून पुलाजवळ वारंवार कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। नगरपालिका प्रशासनाने नदीपात्र आणि पुलाजवळ कचरा टाकू नये अशा सूचना देणारे फलक लावले आहेत। घंटागाड्यांमार्फत नियमित कचरा संकलन होत असतानाही काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी सायंकाळी 5:15 ते 7:15 वाजेपर्यंत कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणी खुर्ची टाकून स्वतः पहारा दिला। या काळात कचरा टाकण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना जागेवरच रोखण्यात आले। पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांना तात्काळ पकडून दंडात्मक कारवाई केली। नगराध्यक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश गेला असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। जुन्या गावातील जांबुवंती नदीवर लोक कचरा आणून टाकतात, ज्याच्यासाठी नगरपालिकेनं तिथे कचरा टाकू नये अशी दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल या प्रकारची पाटी लावलेली असताना सुद्धा मागे 2 महिन्यापूर्वी इथं सकाळी कर्मचारी या ठिकाणी ड्युटीला दिले असताना सुद्धा चिखली नगरातील जनता मोटरसायकल आणि ऑटोमध्ये कचरा आणून सतत या ठिकाणी टाकतात। जनतेमध्ये याची जनजागृती व्हावी, जनतेला आपण काहीतरी चुकीचं करतो याची चपराक बसावी म्हणून मी स्वतः आज सकाळी सायंकाळी 5:15 ते 7:15 या 2 तासाच्या पिरियडमध्ये जांबुवंती नदीच्या पुलावर या गाडीमध्ये बसलेलो आहे। माझी या माध्यमातून चिखलीतील जनतेला एकच विनंती करायची आहे, घरासमोर ट्रॅक्टर येतो, घरासमोर घंटागाडी येते, त्याच्यामध्ये आपलं कचरा आणून टाकावं, जेणेकरून चिखलीची सुंदर चिखली, स्वच्छ चिखली आणि हरित चिखली करण्याचा तो एक भाग राहील। या निमित्तानं सर्व चिखलीच्या जनतेला माझी विनंती आहे, ती विनंती मान्य करावी या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी बसलो आहे। शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। घंटागाडी नियमित फिरत असताना नागरिकांनी उघड्यावर किंवा नदीपात्रात कचरा टाकू नये। यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल। स्वच्छ चिखली, सुंदर चिखली हे उद्दिष्ट केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता नगराध्यक्षांनी स्वतः रस्त्यावर उतरून दिलेला स्वच्छतेचा संदेश सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। मात्र शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांच्या जबाबदार वर्तनाची जोड मिळणेही तितकेच आवश्यक आहे।
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने आता चिखलीकर स्वच्छतेचे नियम किती गांभीर्याने पाळतात याकडे लक्ष लागले आहे. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.